मित्रा, जर एखाद्या कोचिंग सेंटरमध्ये अचानक गोळीबार झाल्याचं समोर आलं तर तुम्ही काय विचार कराल? हा खरंच हल्ला होता का, की फक्त दोन मोठ्या कोचिंग मधला वाद आहे? आणि सर्वात मोठा प्रश्न, यात खरंच गोळीबार झाला आहे का? आणि जर या सगळ्या प्रकरणामध्ये नाव आलं असेल देशातील प्रसिद्ध शिक्षक खान सर यांचं, तर हे प्रकरण किती मोठं असू शकतं याची तुम्ही कल्पनाही करू शकता. मित्रा, पटना शहरामध्ये कोचिंग जगामध्ये अशी घटना घडली आहे की ज्यामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्र हादरून गेलं आहे. दगडफेक, गेटवर हल्ला, सीसीटीव्ही फुटेजचा मोठा दावा आणि गोळीबारांचा गंभीर आरोप. पण खरी गोष्ट काय आहे? हा फक्त एक कोचिंग वाद आहे की यामागे लपलेली आहे एक मोठी कहाणी? तर चल मग या प्रकरणाचा पूर्ण पर्दाफाश आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. मित्रा, एका शहरामध्ये शिक्षण देणारी संस्था जर युद्धभूमी बनली तर काय होईल? पटना शहरामध्ये सध्या अशीच एक घटना घडली आहे ज्याने संपूर्ण बिहारचं नाही तर देशात खळबळ उडवली आहे. कोचिंग सेंटरवर हल्ला, दगडफेक, गेट तोडण्याचा प्रयत्न आणि सर्वात धक्कादायक म्हणजे गोळीबाराचा आरोप. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये नाव आलं आहे भारतातील प्रसिद्ध शिक्षक खान सर यांच्या कोचिंग संस्थेचं. पण प्रश्न असा आहे, खरंच गोळीबार झाला का, की हा फक्त एक बिझनेस वाद आहे? आणि सीसीटीव्ही फुटेज खरं काय सांगतं? आज आपण हे संपूर्ण प्रकरण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. पूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. मित्रा, रिपोर्टनुसार ही घटना पटना शहरातील कदम कुवा परिसरामध्ये घडली आहे. ही घटना साधारणतः रात्रीच्या वेळेस घडल्याचं सांगितलं जात आहे. त्यावेळी परिसर शांत होता, कोचिंग क्लासेस बंद होते, विद्यार्थी घरी गेले होते. पण अचानक एक मोठा गोंधळ सुरू झाला. काही लोक एकत्र आले, कोचिंग इन्स्टिट्यूटच्या गेटकडे गेले आणि अचानक परिस्थिती बिघडली. काही मिनिटातच शांत परिसराचं रूपांतर गोंधळाच्या केंद्रामध्ये झालं. स्थानिक रिपोर्टनुसार कोचिंग इन्स्टिट्यूटच्या गेटवर हल्ला झाला, दगडफेक करण्यात आली, पोस्टर फाडण्यात आले आणि गेट तोडण्याचा प्रयत्न झाला. सुरक्षा रक्षकांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. काही लोकांच्या म्हणण्यानुसार हा हल्ला अचानक नव्हता, तो पूर्व नियोजित असू शकतो. पण इथेच खरी कहाणी सुरू होते. सीसीटीव्ही फुटेज हा या प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. फुटेजमध्ये दिसतं की काही लोक गेटजवळ जमा झाले आहेत. अचानक धक्काबुक्की सुरू होते आणि गेटवर जोरदार हल्ला केला जातो. पण काही लोकांचा दावा असा आहे की हे फुटेज पूर्ण सत्य दाखवत नाही आणि काही भाग इंटेन्शनली दाखवले गेले नाहीत. इथेच दोन वेगवेगळ्या कथांचा जन्म होतो. एक बाजू म्हणते हा हल्ला आहे, दुसरी बाजू म्हणते ही फसवणूक आहे. घटना घडल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. काही लोकांना ताब्यात घेतलं गेलं, चौकशी सुरू झाली. एकाला मुख्य आरोपी म्हणून अटक झाल्याचं सांगितलं गेलं. पण पोलिसांनी स्पष्ट सांगितलं की तपास अजून सुरू आहे, सर्व पुरावे तपासले जात आहेत, सीसीटीव्ही आणि डिजिटल डेटा अनालिसिस केला जात आहे, म्हणून अजून कोणताही फायनल निष्कर्ष नाही. मित्रा, इथेच कथा पूर्णपणे बदलते. दुसऱ्या बाजूने एक नवीन व्हिडिओ समोर आणला जातो. त्यांचा दावा असा आहे की हल्ला त्यांनी केला नाही, उलट त्यांच्यावरच गोळीबार झाला आणि या गोळीबाराचा आरोप सिक्युरिटी गार्डवर जातो. यानंतर पोलीस पुन्हा एकदा इन्व्हेस्टिगेशन सुरू करतात. गार्डची चौकशी होते, स्टेटमेंट घेतली जाते आणि नवीन संशय निर्माण होतो. आता प्रश्न असा आहे, गोळीबार खरंच झाला का, की हा फक्त प्रोपगेंडा आहे? आता आपण दोन्ही बाजू समजून घेऊया. पहिली बाजू म्हणजे हल्ला प्लॅन होता, कोचिंग रिवारलीमुळे झाला, विद्यार्थ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न. आणि दुसरी बाजू प्रकरण एक्सगिरेटेड आहे, त्यांच्या संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न, सीसीटीव्ही सिलेक्टिव्ह वापरले गेले आणि याच ठिकाणी खरं कन्फ्युजन सुरू होतं. आणि पोलिसांनी सांगितले आहे की दगडफेकीचे पुरावे मिळाले आहेत, काही विटनेसचे स्टेटमेंट्स घेतले आहेत, पण फायरिंग बाबत अजून स्पष्टता नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, डिजिटल पुरावे अजून अनालिसिस केले जात आहेत, म्हणजे अंतिम निर्णय अजून बाकी आहे. मित्रा, हा फक्त दोन कोचिंगचा वाद नाही, हा एक मोठा प्रश्न आहे. कोचिंग इंडस्ट्रीतील कॉम्पिटिशन, विद्यार्थ्यांची भरती आणि फी स्ट्रक्चर आणि मार्केट शेअर. पटना हे कोचिंग हब आहे. इथे हजारो विद्यार्थी यूपीएससी, नीट, एसएससी साठी तयारी करतात आणि प्रत्येक इन्स्टिट्यूटला आपला दबदबा हवा आहे. पण जर शिक्षक जे विद्यार्थ्यांना शिकवतात तेच जर अशा वादामध्ये अडकले तर विद्यार्थ्यांना काय संदेश मिळतो? शिक्षणाची पवित्रता कुठे जाते? विश्वास टिकतो का? हे प्रश्न आज सगळ्यांना विचारायला भाग पडतात. सोशल मीडियावर या प्रकरणाने आग लावली आहे. कोण म्हणतो हे कॉन्स्पिरन्सी आहे, कोण म्हणतो हे रिअल अटॅक आहे. मेम्स, रील्स, डिबेट सुरू आहेत. यूट्यूब, इंस्टाग्राम, ट्विटर सर्व ठिकाणी चर्चा सुरू आहे. पण सध्या तरी एकच गोष्ट स्पष्ट आहे, प्रकरण इन्व्हेस्टिगेशन मध्ये आहे. कोणताही फायनल वर्डिक्ट आलेला नाही. सत्य कोर्ट आणि पोलीस तपासातूनच बाहेर येईल. मित्रा, हिंसा, वाद आणि आरोप हे कुठल्याही शिक्षण क्षेत्रासाठी योग्य नाहीत. शिक्षण हे जोडण्यासाठी असतं, तोडण्यासाठी नाही. जर शिक्षक एकत्र आले तर हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं. पण जर वाद वाढले तर नुकसान शेवटी विद्यार्थ्यांचंच होतं. तुमचं काय मत आहे ह्यावर? तुम्हाला काय वाटतं? खरं कोण बोलतंय? चुकी कोणाकडून झाली असेल कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशा सखोल न्यूज ब्रेकडाऊनसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.